तातडीने रायगडावर हजर व्हायचा निरोप आला होता. तसेच निघालो बघा. दुसरा स्वीकारावा आणि सरकार तुमच्या कानावर बातमी तर आदळली असेलच. कोणती हसूरनीस? शंभूराजे रामराजांना घेऊन मैफिलीत गेले होते. शंभूराजांची मंदी उलटीच झाली आहे वाटतं. की ते रामराजांना घेऊन मैफिलीत जातात. छे छे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा. अण्णाजी, आमचे शंभूराजे असं करणं शक्यच नाही. अण्णाजी, हंबीररावांसमोर शंभूराजांबद्दल बोलताना थोडेसे भान ठेवून बोलायला लागेल हो. कारण सावत्र असले तरी मामा आहेत त्यांचे ते. पण राजकारणात थोडी नात्याचा सवाल येतोच कुठे. शंभूराजांचे हे वर्तन युवराजनीच ठाऊक आहे. त्यांच्याकडे तुम्ही चौकशी केली तरी? घ्या, अरे तुमच्या लाडक्या सुनबाई, त्यांनाच पुसा तुम्ही राजांच्या गैरवर्तनाबद्दल. कुणाच्या गैरवर्तनाबद्दल बोलत आहात आपण? कालपासून शंभूराजे आणि रामराजे गडावर नाहीत हे तर ठाऊक असेलच तुम्हाला. हो, काल प्रभावळीचा खटला घेऊन देसाई गडावर आले होते. हे आपल्याला ठाऊकच असेल पंत. हो मग ते तर काल आम्ही गडाच्या पायथ्याशीच नेस्तरलो होतं. हो, तुमचे निस्तारले म्हणजे त्यांची फिर्याद ऐकून न घेता त्यांना बंदिवासातच टाकले. आम्ही नेमलेल्या सुभेदारांविरुद्ध जर ते वारंवार तक्रारी करत असतील तर आम्ही काय त्यांचा सत्कार करायचा? देसाईंच्या खटल्याची शहानिशा करण्यासाठी राजे काल शृंगारपूरला गेले. कुणावर अन्याय होऊ नये एवढाच त्या मागचा उद्देश. पण बाळराजांना घेऊन जायची काय आवश्यकता होती? हो, ते चुकलंच म्हणायचं. काय? बाळराजांना घेऊन? ती रात्रीच्या वेळी? मन सांगे तिथे जायला आणि मर्जी वाटे जसं वागायला. शंभूराजे अद्याप स्वतंत्र नाही. कोण म्हणे शंभूराजे स्वतंत्र नाही? शांत व्हा शंभूराजे, शांत व्हा. आमच्या मागे पुन्हा आमची निंदा ना नसती. माफी असावी लागेल. पण ही देसाई प्रकरणाची नेमकी काय भानगड आहे? देसाई प्रकरण? मी सांगतो काय ते देसाई प्रकरण. या अण्णाजी पंताने प्रभावळीच्या कष्टकऱ्यांकडून बळजबरीने शेतसारा वसूल करण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावला. जर पाऊस नीटचा झाला नसेल आणि पिकांनी नीटचा तग धरला नसेल तर कुठून भरणारे ते शेतकरी तो शेतसारा? अण्णाजी पंत बघितलं थांबीरराव, अष्टप्रधान मंडळाच्या हुकमाची कशी पायबंदी होतीये. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनात ईश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. मोहिमेला निघायच्या आधी जरा 2 घटका आमच्या सगळ्या सोयऱ्यांबरोबर घालवल्या असत्या. अरे सगळे इथेच? सुनबाई आपण, शंभूराजे, रामराजे, थोरल्या राणी साहेब, अण्णाजी पंत आणि खुद्द आमच्या हिंदवी राज्याचे सरसेनापती हंबीरराव देखील. तिकडचा दरबार तुम्ही इथं अंतःपुरातच भरवायचं ठरवलंय की काय? खरे सगळेच गप्प? पंत जरा पंचांग पाहून सांगा बरं. आज मौन व्रताचा वार तर नाही? काय रामराजे, घोड दौडीची तुमची हौस फिटली की नाही? इतकी फोड दौड केली पण शेवटी गडाच्या पायऱ्या दादांच्याच पाठीवर. नाही आबासाहेब, आम्ही दौडलो नव्हतो. दादा महाराज म्हणाले म्हणून. अगं स्वादिष्ट ठाऊक होतं. हो मग राणी साहेब, गडावरती घडणाऱ्या एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी जर आम्हाला ठाऊक नसत्या तर मोगलांनी आम्हाला कधीच इथून पसार केलं असतं. नाही म्हणजे स्वारीच्या कानावरील बातमी आम्ही घालणारच होतो. हो हो, पण खात्री मात्र नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या विश्वासास आम्ही पात्र ठरतो हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे तुमच्या कानावरती बातमी घालणारे दुसरेच होते? पण ते दुसरे म्हणजे अण्णाजी नव्हे बरं का. हल्ली शंभूराजांचा पाय गडावर रोखत नाहीये आणि त्यांच्या पाठोपाठ
आमच्या आईसाहेब म्हणायच्या आमचे दोन्ही राजपुत्र म्हणजे छावे आहेत. आम्ही बस विचारलं की ते वनाकडेच धाव घेणार. पण हेच छावे रानवनाकडे न भटकता तिसरीकडेच गेले होते. ओकून टाका तुमच्या मनातला हा मळमळ महाराजांपुढे. अण्णाजी पंत, थांबा महाराज, मी सांगतो. अखेर खरं बोलायला भीती कशाची? का आपले छावे जंगलाकडे झेप न घेता मैफिलींच्या सुरांकडे आकर्षित होतात? काय मैफिलींच्या सुरांकडे? शंभूराजे, मोगलांचे हे विलासी चाळे आम्हास मंजूर नाही हे ठाऊक आहे ना तुम्हाला? शंभूराजे, तुमच्या गळ्यात फक्त माळ दिसतीये, तुमच्या गळ्यातील कंठा कुठे? शंभूराजे, तुम्ही दिलात कंठा? काय विचारतोय आम्ही? स्वरांच्या अशा पाणलोटापुढे खुद्द देवराज इंद्रनेही आपला सिंहासन बहाल केला असता. एवढं सुंदर ती कलावंतीण गात होती. तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? शंभूराजे, शंभूराजे, तुम्ही गैर वागलात ह्याची आम्हाला खंत नाही, पण तुम्ही गैर बोललात. एक गोष्ट लक्षात ठेवा शंभूराजे, जे पेरलं तेच उगवतं आणि तशाच वृत्ती बाळगतात. शंभूराजे, समजून घ्या. चला महाराजे, जन्मदाता पित्याचा अपमान करणाऱ्याचे दर्शनही आपले स्वर्ग आहे. चला. तुम्ही काय उभे आहात? तुम्ही देखील जा. आम्ही गैर बोललो, आम्ही गैर वागलो. आपण काही वागलात असे आम्ही कुठे म्हणालो? पण नेमकी झाले तरी काय ते तरी आम्हाला सांगा. तुम्ही तरी विचारलं, पण आबासाहेबांनी विचारलं पण नाही. मी सांगतो काय झालं होतं. काल शृंगारपूरवरून निघालो तेव्हा वाटेत एका गावात मुक्काम पडला. तिथे कलाकारांचा एक संच आपली कला सादर करू इच्छित होता. त्यांना नुसती रक्कम दिली तर अस्वीकार करून म्हणाले, आम्हाला रक्कम नको, आम्हाला बिरागी द्या. म्हणून त्या कलाच्या उपासकांचा मान राखण्यासाठी आम्ही घटकाभर त्या कलावंतिनीचे गाणे ऐकले देखील आणि तिच्या प्रतिभेने प्रभावित होऊन तिच्या कलेला साजेसा उपहार बरोबर नसल्यामुळे हाताला लागला तो गळ्यातला कंठा आम्ही तिला मोठ्या दिलाने दान दिला. तर त्यात आम्हाला शोक नव्हे तर सन्मान दिसला कलेचा. मग आपण हा खुलासा त्यांच्या समोर का नाही केला? त्यांच्या समोर? कोणासमोर करायचा होता तो खुलासा? मा साहेब, अंगीरराव का त्या अण्णाजी पंतासमोर? नाही हो, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या महाराजांसमोर. आमचं ऐकून न घेता आम्हाला विलासी म्हणणाऱ्या महाराजांसमोर? नाहीच वाट, काहीतरी गैरसमज होतोय आपला. गैरसमज? आणि आमचा? नाही 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 युवराजनी, मी सांगतो तुम्हाला गैरसमज. पागळ्यातून सुटका झाली तेव्हा अपरात्री मधुरेत एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम होता. तेव्हा निलाजी पंत आमच्या आबासाहेबांना काय सल्ला देतात? महाराज जर इथून सुरक्षित बाहेर पडायचं असेल तर बाळराजांना इथेच सोडून दौड केली पाहिजे. एक 8 वर्षाचा पोरगा तो शब्द ऐकतो आणि तो थरथरत बाहेर येतो. तर एवढ्या बोटांनी तो महाराजांना घट्ट मिठी मारतो आणि 3 वाणी हंबरडा फोडतो. आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून तर नाही जाणार ना? एवढ्या बोटांची मिठी आबासाहेब त्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि आबासाहेब निघून जातात. न बोलता न सांगता आम्हाला एकटं सोडून. आणि आम्हाला गैरसमज होतोय. स्वारी, हेच तर आयुष्याचं सत्य आहे. वडील मुलांमध्ये मन उठाव हे होतातच, पण त्यातलं प्रेम कधीही संपत नाही. तुम्ही जे अनुभवले ते मी जाणते हो, पण कधी कधी गैरसमज हे नात्याचे अविभाज्य भाग असतात.
माफी मागणे किंवा न मागणे महत्वाचे नाही, परंतु जरी तुम्हाला गैरसमज झाला असावा तरी या प्रेमाच्या नाजूक धाग्यांना तुम्ही तोडू नका. प्रेमाच्या नाजूक धाग्यांना तोडू नका? नाही नाही नाही, असं नाही. आमच्या पोरक्या मनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची युवराजी. जाण आल्यापासून आम्हाला ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या नजरेतला धाक आमच्या मनावर कोरली गेली आहे, त्यांच्या ओठांवरील सुन्न सरळ. आमच्या पोटात आजही कालवतोय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म झाला हेच आमची कसूर राहिली असेल, पण आम्ही जर आमच्या जन्माचे मालक असतो तर एखाद्या झोपडीतला जन्म देखील आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारला असता. आमच्या तोकड्या पराक्रमांनी झोपडीतल्या आमच्या माता पित्यांना आसमान ठेंगणे झाले असते. घडोघडी महाराजांची पूर्वी जाता येता कोणी आम्हाला गाऊन दाखवली नसती. पदोपदी आमच्याच खुशेपणाचे चटके आमच्याच खोऱ्यांनी आम्हाला दिले नसते. पण फक्त तुम्ही म्हणता म्हणून, फक्त तुमच्या खातर आम्ही महाराजांची माफी मागायला तयार आहोत युवराजनी, फक्त तुमच्या खातर. पंत, प्रभावळीचा नेमका काय मसला आहे जो आमच्या कानाला वारंवार येऊन टोचतोय? शेख साऱ्याच्या हिशोबात दफलत आहे की आणखी काय? नाही महाराज, त्या बाबीत फारसे तथ्य नाही. मग युवराज उगाचच कष्टी. या राजे या, आम्ही आता आपलीच याद काढली होती. आम्हाला पण तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आबासाहेब. सुनबाईने आपली रवानगी इथं केलेली दिसतीये. नाही, आम्हाला वाटतं आम्ही कुठेतरी चुकलोच. राजे, आपण सकाळच्या प्रकरणाबद्दल बोलत आहात का? हो, आपल्याला राग आला असेल म्हणून. राग? अहो राजे, ते तर आम्ही केव्हाच विसरलो. राज्य करणाऱ्या माणसांनी असं पदोपदी रागवून चालत नाही. राग हा ओठांपुरता मर्यादित असावा, तो पोटात उतरता कामा नये. बरोबर की नाही पंत? आता हे बघा आमचे अण्णाजी कधी कोणावर रागवतात का? बघा बरं. नाही महाराज, म्हणजे काय? अहो, ज्यांच्यावर रागवलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा रागवत नाही. मग प्रभावळीचे सुभेदार खुशाल आमचे हुकूम धुडकावून लावतात. हेच सांगत होतो मी अण्णाजींना. आपला काहीतरी गैरसमज होत आहे महाराज. आमचा गैरसमज अण्णाजी? तक्रारखोराचा तक्रार नीट ऐकून न घेता त्याला कोठडीत डांबणे हा दरबाराचा रिवाज आहे का? शोभतं तुमच्या सुरवीस पदाला हे? आमचा देखील तोच दावा होता अण्णाजींवर. त्यांनी जर जातीने जाऊन शहानिशा केली असती शृंगारपुरात तर हा प्रश्नच उद्भवला नसता. जातीने शहानिशा करायची म्हणजे काय करायचं शंभूराजे? प्रजेला केवळ अभयदान देत सुटायचं? तुम्ही प्रजेला अभयदान दिलं म्हणून प्रजेने तुम्हाला दुवा दिला.
पण राज्य हे लोकांच्या पोटावर चालतं, प्रजेच्या जुबानवर नाही. अंत जी महाराज. प्रभावळीच्या सुभ्याचा हिशोब नीट ठेवा आणि देसाईंची तुर्तास कोठडीतनं रवानगी करा. होय महाराज. बाळराजे, आपण दमला असाल, आता जाऊन आराम करा. पंत, कारवारच्या मोहिमेची वेळ साधून बहादूर खानानं आपली वक्र दृष्टी स्वराज्याकडे केलेली दिसते. क्षमा असावी महाराज, पण बहादूर खानाची एवढी भीती बाळगायचे कारण नाही. आपली फौज त्याला सहज पराभूत करू शकेल. एवढी भीती बाळगायचे कारण नाही? अहो, आमच्या दरबारी तुम्ही पंडितराव, अमात्य जयसिंगाबरोबर बोलणी करायला तुम्हीच ना गेला होतात. एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजू नये. पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती महाराज. पण मोगल साम्राज्य आजही तसंच आहे. त्याची ताकद अद्याप तसूभर कमी झालेली नाही. तुर्तास तरी वेळ मारून न्यायला आम्ही बहादूर खानाशी वैर न पत्करण्याचं ठरवलंय. पण आवाज आहे आपली फौज कुठे आहे? ती फौज दत्ताजी पंत कोकणात, मोरपंत पेशवा कोल्हापूरकडे. एकही मातब्बर सरदार इथे आमच्या दिमतीला नाही. राजधानीत सरदार नाही तर कुठे आहे आपली फौज? मग फौज बोलवून घेऊ शकतो आपण. आणि आपल्याला कारवारच्या मोहिमेचं काय? ती रद्द करायची आणि बसवलेली घडी विस्कटून टाकायची. पण या दोन गोष्टी मग आपण एकत्र कशा साधणार? ह्यालाच राजकारण म्हणतात शंभूबाळ. पंत, तुर्तास तरी आम्ही मोगलांशी तह करायचा ठरवला आहे. तह? बहादूर खानाशी? हो, समजून घ्या शंभूराजे, समजून घ्या. पंत, बहादूर खानाचा खलिता पाठवा. त्याला म्हणावं की आम्ही बादशहाच्या चरणी शरण आलो आहोत. बादशहाला आम्ही 17 किल्ले द्यायला तयार आहोत. आणि जर तो तयार असेल तर आमचे युवराज त्याच्या चाकरीला येतील. त्यांना 6000ची मनसब मिळाली आणि भीमा नदीच्या दक्षिणेचा मुलूक आमच्याकडे राहावा. मोगलांच्या सेवेत? आम्ही मुळीच मोगलांच्या सेवेत जाणार नाही. जावं लागेल. अहो राजे, 8 वर्षाचे असताना ज्या आग्रा शहरात तुम्ही पोलीस म्हणून राहिलात तिथे मनसबदार बनून जाण्यात काय वाईट आहे? पण कशासाठी? राज्य रक्षणासाठी. मुलाला वेठीस धरून आम्ही हिंदवी स्वराज्यपणाला नाही लावू शकत. पण अशा तऱ्हेने राज्य रक्षणापेक्षा लढलेलं काय वाईट? पाहिलं पंडितराव, आमचे युवराज तरुण रक्ताचे, पण अनुभवानं अजून फार कच्चे आहेत ते. शंभूराजे, राजकारणात वाऱ्याने उधळणाऱ्या शब्दांना किंमत नसते. अहो राजे, बहादूर खानाशी तहाची वाटाघाट करण्यात खूप वेळ लागेल. या एवढ्या वेळात आपण कारवारची मोहीम अगदी सहज आटपून घेऊ. आणि मग कारवारची मोहीम एकदा आटपली की मग बघू त्या बहादूर खानाचं काय करायचंय ते. राजे, राजकारण समजून घ्या. सिंह जेव्हा 2 पावलं मागे घेतो ते शिकारावर झेप घेण्यासाठी. मुत्सद्देगिरीचं महत्व ओळखा शंभूराजे, मुत्सद्देगिरीचं महत्व ओळखा. पंत, बहादूर खानाला तहाचा खलिता पाठवा. हुकमाची तामिली करा. मुत्सद्देगिरीने उद्ध्वस्त झालेल्या आमच्या निष्पाप प्रयत्नाचे अश्रू पुसले जाणार का? मुत्सद्देगिरी शिका, मुत्सद्देगिरी. शिवाजी महाराज संभाजी राजांना समजवतात की एकाएकी राज्य घडत नाही, त्याला आकार देत घडवावं लागतं. शिवाजी महाराजांना असं वाटत होतं की संभाजी महाराज कुठल्याही गोष्टीचा एकाच बाजूने विचार करतात. तसा विचार राज्यकारभारासाठी घातक ठरू शकतो. शिवाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेवर जायचे असल्यामुळे आणि समोरची परिस्थिती
म्हणजेच अष्टप्रधान मंडळ व संभाजी महाराज यांच्यातील बेबनाव यामुळे संभाजी महाराजांनी महाराजांना सज्जनगडावर समर्थांच्या पायी काही काळ रुजू व्हावं असा सल्ला दिला. पण तो सल्ला संभाजी राजांना जिव्हारी लागतो. महाराजांनी मुद्दाम आम्हाला राज्यकारभारापासून वेगळं केलं आहे असं त्यांना वाटू लागतं. त्यामुळे संभाजी महाराज रागाच्या भरात दिलेर खानाकडून आलेल्या मैत्रीचा हात स्वीकारतात. समर्थांच्या सेवेत रुजू व्हा, समर्थांच्या सेवेत रुजू व्हा. बाबासाहेबांनी परत आम्हाला दूर केलं. कष्टकऱ्यांच्या सहनशीलते आणि रानोमाळ भटकणाऱ्या आमच्या शूर सरदारांच्या पराक्रमाने उभ्या राहिलेल्या या मोठ्या हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करू पाहिलं तर आमच्या हातात काय आलं? ही सजा, हा वनवास. बाबासाहेबांचा दुरावा, समर्थांच्या सेवेत रुजू व्हा हा आदेश. समर्थांची सेवा ही सजा? नाही नाही, समर्थांची सेवा सजा कशी म्हणू शकतो आम्ही? तो तर आमचा बहुमान. पण जी वेळ आणि परिस्थिती आम्हाला तो बहुमान स्वीकार करायला लावू पाहतीये, ती वेळ आणि परिस्थिती आमच्यासाठी तगमग टोकावरून कडे लोकांपेक्षा भीषण सजा वाटतीये. सजा. आज कुठेतरी खोलवर एक तडा गेला, तो काय आता सांगला जात नाही. आज आमच्या पाठीशी हे लावतोय एक प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय त्याच्या तळाशी कोपऱ्यात चूळभर पाण्यात. आता आम्ही निर्णय घेतला तोच योग्य. रायगडाच्या या बंदिवासातून आम्ही बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण कुठे जाणार? कुठे जाणार? कुठेही. या राज्याची सीमा ओलांडून कुठेही. मोकळ्या मैदानात, खुल्या आसमंतात आमच्या शमशिरीला वाव मिळेल तिथे कुठेही. कुणाच्या आश्रयात तर? आश्रय नाही. आमच्या मनगटात आज एवढी ताकद आहे, आमच्या शमशिरीला एवढी पोलादाची धार आहे की आम्हाला कोणाच्या आश्रयाची गरज नाही. समर्थांच्या सेवेत रुजू व्हा, समर्थांच्या सेवेत. स्वारीने हे काय केलं? स्वारीने रायगड सोडून जायला नको होतं. सुनबाई, आपण कोणाच्या वाटेकडे अशा डोळ्या लावून बसले आहात? इष्टस्थळी पोहोचू पाहणाऱ्या पांतस्थाच्या वाटेकडे डोळे लावायचे असतात. घरावर, कुटुंबावर एवढंच नव्हे तर स्वतःवर रागवलेल्या आत्म्याला कुठे आणि कशी शांती मिळेल हे तर तो परमेश्वरच जाणतो. काय बोलता आहात सुनबाई आपण? आपल्या बोलण्याचा अर्थ आम्हाला उमगत नाही. काही नाही महाराज. तिन्ही सांजेच्या वेळी आकाशातील अशाश्वता जिभेवर उतरते आणि मग असेच काही बोलले जाते. तिन्ही सांजेच्या वेळेला आकाशातील अशाश्वता जिभेवर उतरते. भाबडे बोल. असो सुनबाई, आमचे युवराज कुठे? समर्थांच्या सेवेसाठी ते रवाना झाले की नाही? हल्ली फार अस्वस्थ असतात ते. महाराज, जर आपल्याला राग येणार नसेल तर एक कुसुम. बोला बोला, तुम्ही आम्हाला मुलीसारख्या. स्वारी मनात पुढत बसली. आपण जन्मापासूनच त्यांच्या मनावर माया पातळ केल्याचे शल्य अजूनही त्यांच्या मनी दिसत आहे. आम्ही त्यांच्यावर माया पातळ केली, पण त्यांना असं वाटायचं कारण? ते आम्हालाही उमगत नाही. काल स्वारींना आग्र्याहून सुटकेची याद आली म्हणाले. ते म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला टाकून गेले.
सुनबाई, 8 वर्षाच्या पोटच्या गोळ्याला त्या अवस्थेत एकटं टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भीतीने पाठीला पाय लावून पळायला नादान भ्याड का होतो? पण ती वेळच तशी होती. पाठीवर मोगल हेरांचा सुळसुळाट आणि शिरावर शाही सैन्याचे सावट. थोडी गफलत होते तर आम्ही सगळे मोगलांच्या हाती सापडलो. मथुरेतल्या ब्राह्मणाच्या घरचा प्रसंग आमच्या डोळ्यासमोरून काही केल्या जात नाही. 8 वर्षाचे युवराज, 8 वर्षाचा कोवळा जीव आमच्या कमरेभोवता घट्ट मिठी मारतो आणि दिनवाणी थंबरडा फोडतो. आबासाहेब, तुम्ही आम्हाला सोडून तर नाही ना जाणार? यार तो पुकार ऐकून डोक्यात सडक भरली. वाटलं नको ते स्वराज्य, नको ती संकल्पना, नको ती महासाहेबांची शिकवण. क्षणभर आमचा मुकुट डळमळला, कमरेवरील शमशीर लटपटली, पायातले प्राण नाहीसे झाले. पण सुनबाई, हे फक्त एका क्षणापुरतं होतं. दुसऱ्या क्षणी आमच्या डोळे दिसू लागला रायगड. आमच्या लोचनी झळकू लागले आमच्या सवंगड्यांनी वाहिलेले धारोष्ट रक्त, त्यांचा असीम त्याग, असीम बलिदान, त्यांची असीम स्वामीनिष्ठा. सुनबाई, आम्ही तसे वागलो कारण परिस्थितीने आम्हाला तसं वागण्यासाठी मजबूर केलं. पण सुनबाई, आम्हाला एक कळत नाही की राजे आमच्याशी हे सगळं खुल्या दिलानं का नाही बोलले? स्वारी आपल्याशी कधी खुल्या दिलानं बोलली नाही, कारण बोला सुनबाई, आता आम्हाला कसलाही विचार राहिला नाही. स्वारींना कधी आपला लढाच लागला नाही, कधी विश्वास निर्माण झाला नाही. घरातल्या सावत्रपणाची देखील पूर्ती कधी दखल घेतली गेली नाही. आणि म्हणूनच आज काय सुनबाई, काही विपरीत तर? महाराज, घात झाला महाराज. शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले महाराज. काय? मोगलांना जाऊन मिळाले? शंभूराजे दिलेर खाण्याच्या छावणीत दाखल झाल्याची खबर आताच मिळाली महाराज. नाही राजे, दिलेर खान शक्य नाही. सुनबाई, हीच बातमी देणार होतात तुम्ही आम्हाला? हाच खुलासा करणार होतात तुम्ही आमच्या समोर? आता रडायला तोंड कुठे आहे त्यांना? रडून वागून दगलबाजी तडते थोडी. थोरल्या राणी साहेब, सुनबाईला एक शब्द बोलू नका. नाही लो, डोळ्याला ताप लागल्याशिवाय नाही डोळे उघडायचे आपले. गरांगरांवर हुकूम पाठवा. म्हणावं, शंभूराजे असतील तिथे त्यांना अटक करून आमच्या नजरेसमोर हजर करा. पंच अखेर आमची भीती खरी ठरली. अखेर आमचा डाव आमच्यावरच उलटला. अखेर आमचा छावा मोहला. राजे काय केलं? यावं राजे, महाराजांना वरती
त्यांचं हुकूम होताच आपण त्यांच्या भेटीची जाऊ. राजे महाराज आले. युवराज, युवराज इकडे या. तुम्ही आल्याची वर्दी मिळाली तेव्हा मी देवीची पूजा करत होतो. देवीची पूजा आटपून बाहेर प्रांगणात आलो तर तिथेच प्राजक्ताचा सडा पडलेला दिसला. पांढऱ्या पाकळ्या भगवी देठ पाहून आमचे मन शुद्ध झाले. शंभूराजे, आमचे मन शुद्ध झाले. माफ करा आबासाहेब, आमच्या डोळ्यांसमोर क्रोधेचा धुका होता. आम्हाला देखील वाटलं आम्ही तुमच्यासारख्या दऱ्या खोऱ्यातल्या मावळ्यांना जमा करून एक नवीन साम्राज्य उभा करू. पण ते मोगलांचे काळे करतूत आमच्याकडून बघितले नाही गेले आबासाहेब. आया बहिणींनाही नाही सोडलं त्यांनी आबासाहेब. नाही आबासाहेब, आम्ही तसे नाही आहोत. सत्य ते आम्हाला कळालं आबासाहेब. आम्हाला माफ करा आबासाहेब, आम्ही तसे नाही. राजे उठा. एक थोर सुंदर शिल्प उभारण्यासाठी कधी काळी आम्ही थोरल्या महाराजांशी झगडा केला होता आणि आज ते थोर सुंदर शिल्प राखण्यासाठी आम्हाला तुमच्याशी झगडा करावा लागतो. आई भवानीचा हा शाप, नवग्रहांची ही वक्र दृष्टी. नाही आबासाहेब, आबासाहेब, आम्ही खरंच असे नाही आहोत. आमच्याकडून चूक झाली. युवराज पदाची प्रतिष्ठा आम्हाला सांभाळती आली नाही. राज्य धर्म आम्हाला पाळता आला नाही. पण आबासाहेब, आम्ही असे नाही आहोत. आम्हाला माफ करा आबासाहेब, माफ करा. माफ करू आणि काय करू? सजा देऊ? जिंदगीतील सगळे गुन्हे सजा देऊन आणि सजा भोगून सुटत असते तर किती सोपं होतं. शंभूराजे, सजा फरमावणारे आम्ही कोण? सजा फरमावणारा तो ज्याने हिंदवी स्वराज्याची संकल्पना आमच्या हातून पूर्ण करून घेतली. शंभूराजे, तुम्हाला मोगल छावणीत लाजिरवाणी वागणूक आणि आई भवानीची विटंबना उभ्या डोळ्यांना बघावी लागली. आणि आम्हाला छत्रपतींचा छावा मोगलांनी फिटवून नेल्याबद्दल जगभर आमची झिंड निघाली. ती निमूटपणे सोसावी लागली. याच्यापेक्षा भीषण सजा अजून काय असणार शंभूराजे? नाही, असा नका म्हणू आबासाहेब. आता आमच्या जीवनाचं एकच ध्येय, तुमचं स्वप्न, आई भवानी जवळ केलेली तुमची शपथ, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू. प्राण द्वितीय, हिंदवी साम्राज्य प्रथम. आबासाहेब, तुम्ही आम्हाला माफ करा. शंभूराजे, राज्य, त्यात स्वराज्य, स्वधर्माचं राज्य, स्वत्वाचं राज्य, स्वभाषेचं राज्य, हे फक्त तलवारीच्या जोरावर नाही उभं राहत. ते उभं राहतं विश्वासावर.